तर आज आपली आषाढी एकादशी माझा ब्लॉग जरा लेट झाले कारण माझा आवाज बसलेला तर मला काही ब्लॉग एडिट करायला जमला नाही. तर मी गेलतो शेतात फुला गावसाला तर थोडीफार काही फुला भेटली. इकडे एक साईडला आईने झाडाला बीच घेतलेली नाही इथे सगळी झाडा बिरा लावून झाली ना. मी गेलो घरात कारण मला देवांची पण आंघोळ करायची होती ना. आरतीचा राट मस्त पैकी सजवलेला मी ना. देवांची पहिले पूजा करून घेतली ना. आज तर पंढरपूरमध्ये लाखो भक्त दर्शनासाठी गेलेला असतील तर माझी पण जाम इच्छा होती पंढरपूरला जावाची. तर माझी काही इच्छा पुरी झाली नाही. तर आता देवाचा बुलावा येईल तेव्हा नक्कीच जाऊ आम्ही पण. तर आमच्या गावात मंदिर विठ्ठल रुक्माईचं तर तिथंच जाऊन आम्ही दर्शन घेतलं आज. तर आता पंढरपूरचं मंदिर पण 2-3 वर्षासाठी बंद राहणार. ही गोष्ट खरी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. थोड्या दिवसासाठी मंदिर बंद राहणार असेल तर नक्कीच दर्शन जेवून यावं लागेल आता. नाही तर आम्ही होतो जोटिंग देवाच्या इथं पाया पारायला तिथं आम्हाला साप दिसलेला. देवाच्या पाया पारलो ना बाहेर निघलो तर बाबूला इकडे तिकडे चौचालाची सवय इथं. तर त्याला आज मी करीच जेवण ठेवलेला कारण आम्हाला चिरा दिसलेला. मग इथले आम्ही गौरखिरकावर आलो शिव मंदिरात पाया पाराला ना. आमच्या वाचनाला सांगायची गरज लागणी. तो जाऊन सगळ्यांच्या अगोदरच पाया परून मुकाट होते. तर इथं गेलतो नदी व जाम भरते ती नदीला पण फुल पाणी भरलेला. तर यावेळी चलतं यानं घोरपल दिसलेली तर बघायला तिकडं. तर याला सांगा चला तर जाम हिंडला बरं घरा. तर सुसाट निघला ना. इथं देवाच्या पाया पराला घरा आलो ना. खिचडी बनवायची होती ती पण बनवून घेतली. चला तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला गाईज बाय.